पुरणपोळीसाठी ना चण्याची डाळ मी न भिजवता शिजवायचे, पण आज ह्या वेळेस आहे ना मी चण्याची डाळ भिजवलेली आहे 4 तास. नंतर स्वच्छ धुवून कुकरला टाकून घेतलं, पाणी आणि मीठ टाकलं, झाकण लावून शिजवायला ठेवलेली आहे. तोपर्यंत इकडं मी गव्हाचं पीठ मळून घेते. गव्हाचं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये मीठ टाकलं आणि हळदीचं पाणी टाकून थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मऊ लुसलुशीत पीठ मळून पिशवीमध्ये ठेवून रेस्ट करायला ठेवलेलं आहे. आपल्या इकडे चण्याची डाळ पण शिजलेली आहे. पाणी काढून घेतलं सेपरेट बाजूला आमटीसाठी. पुरण यंत्रणामध्ये डाळ चांगली वाटून घेतली, कढईमध्ये काढून घेतली, त्यामध्ये गूळ टाकला. गूळ चांगला मिक्स करून घेतला. लगेच त्याच्यामध्ये सुंठ पावडर, विलायचीची पावडर टाकली. पुरण चांगलं गरम करून घेतलं. पुरण तयार झाले आहे. पीठ पण चांगलं भिजलेलं आहे. उंड्यामध्ये पुरण भरून घेतलं, सुक्कं पीठ लावून ना पोळी लाटून घेतली. आता तवा पण इथं गरम झाला आहे, त्याच्यावरती तूप लावून घेतलं, पोळी टाकून घेतली. आलटीपलटी करून तूप लावून चांगली पोळी भाजून घेतली. मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पोळी तयार झाली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.